हॅलो एव्हरीवन. तर आज आपण बनवणार आहोत दोडक्याचं भरीत. त्यासाठी मी दोडके त्याच्या शिरा काढून घेतल्या आणि बारीक चिरून घेतलं. त्यानंतर थोडीशी मिरची बारीक कट करून घेतली, कढीपत्ता, कोथिंबीर चिरलेली आणि कांदा बारीक कट करून घेतलाय आणि आलं लसूणची पेस्ट. चला आपण बघूया. नंतर मी एक कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं किंचित आणि त्यामध्ये आपले जे आपण कट केलेले दोडके ते आणि बारीक चिरलेली मिरची हे छान प्रकारे परतवून घ्यायचं. बघू शकता छान प्रकारे असं खरपूस भाजलेलं आहे. त्यानंतर हे काढून घ्यायचं. आपण छान प्रकारे काढून घेऊया. नंतर हे सगळं मिश्रण आपण खलबत्त्यामध्ये ओबडधोबड थोडंसं वाटून घ्यायचं. प्रकारे असं ओबडधोबड भाजून झाले, आपलं कुटून झाले. नंतर परत गॅस सुरू करून कढईमध्ये थोडंसं किंचित तेल टाकायचं. छान गरम होऊ द्यायचं. छान प्रकारे गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी, जिरं आणि कढीपत्ता, आलं लसूणची पेस्ट आणि बारीक चिरलेला कांदा टाकायचा. छान प्रकारे परतवून घ्यायचे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, कांदा लालसर होत आला की त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची. नंतर आपण हे वाटून घेतलेलं मिश्रण दोडके आणि मिरचीचं ते टाकायचं. नंतर चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर. वाफत आलं की त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि कारळाचा कूट पण टाकू शकता. बघू शकता किती छान प्रकारे हे आपलं दोडक्याचं भरीत तयार झालंय. तर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच एकदा ट्राय करा आणि कमेंट करा, लाईक करा. थँक्यू.